नमस्कार. चला, आज आपण गणितात लपलेली एक भन्नाट गोष्ट पाहूया. एक अशी युक्ती जी अवघड वाटणारे पाढे अगदी सोपे करून टाकते. बघूया तरी ही गणिती जादू आहे तरी काय? जरा विचार करा. समजा तुम्हाला कोणी 49चा पाढा लिहायला सांगितला. किती वेळ लागेल? बराच, बरोबर. गुणाकार करत बसावं लागेल. पण जर मी म्हटलं की हे अगदी चुटकीसरशी होऊ शकतं, तर ठीक आहे. चला, एकदम सोप्यापासून सुरू करूया. 49 एके अगदी बरोबर, 49. हे तर सोपं होतं, पण आता खरी गंमत सुरू होतेय आणि आपला स्पीडही वाढणार आहे. तयार रहा. आणि 49 दुने, हे बघा, क्षणार्धात उत्तर आलं, 98. आणि पुढे 49 त्रिक 147. काही लक्षात येते का? काही पॅटर्न दिसतोय? आणि 39 चोक 196. अरे वा! थांबा थांबा थांबा. आता प्रश्न हा आहे की कॅल्क्युलेटर शिवाय किंवा डोक्यात मोठे मोठे गुणाकार न करता हे इतके पटकन कसं काय जमतंय? तर याचं उत्तर आहे एका जुन्या गणिताच्या पुस्तकात. तिथे एक साधा सोपा पॅटर्न सापडलाय. म्हणजे ही काही जादू वगैरे नाहीये, हे आहे फक्त निरीक्षण. आणि यामागचं जे रहस्य आहे ना, ते फक्त 2 साध्या नियमांमध्ये दडलंय. पहिला नियम आहे एकम स्थानासाठी, म्हणजे शेवटच्या अंकासाठी, आणि दुसरा दशक आणि त्याच्या पुढच्या अंकासाठी. चला बघूया हे नियम नेमके काय आहेत. हे समजून घेण्यासाठी ना आपण थेट त्या मूळ पुस्तकातच जाऊया आणि सुरुवात करूया 19च्या पाढ्याच्या उदाहरणाने. हे बघा, ही त्या पुस्तकातलीच एक कॉपी आहे जिथे ही पद्धत दिली आहे. म्हणजे इथेच आपल्याला ती गुप्तयुक्ती सापडते. नियम एकदम सरळ आहे. 19चा पहिला अंक काय आहे? 1. आता त्यात फक्त 1 मिळवायचा, म्हणजे 1 अधिक 1 झाले 2. आता हा 2 आपला जादूचा अंक आहे. आपण पुढचे अंक मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आधीच्या पहिल्या अंकात 2 मिळवत जाणार. आणि दुसऱ्या बाजूला एकम स्थानावर काय करायचं? तर फक्त 9 पासून 0 पर्यंत अंक उलटा क्रमाने लिहायचे आहेत. बस. आणि हे टेबल बघा. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की हे कसं काम करतं. आपण 1 पासून सुरुवात केली, त्यात 2 मिळवले, आले 3, म्हणून पुढची संख्या झाली 38. मग 3 मध्ये परत 2 मिळवले, आले 5, म्हणून पुढची संख्या 57. असंच पुढे करत राहिलं की आपल्याला 3, 5, 7, 9 असे पहिले अंक मिळत जातात. आणि दुसरीकडे 9, 8, 7, 6, 5 हे एकम स्थानचे अंक. दोन्ही एकत्र करा, झाला पाढा तयार. 19, 38, 57. आहे की नाही सोपं? ठीक आहे. 19च्या बाबतीत तर हे जमलं. पण मग हा फक्त एकच उदाहरणापुरता जुगाड आहे की हा एक खराखुरा नियम आहे जो दुसऱ्या संख्यांना पण लागू होतो? चला, हे पण तपासून बघूया. आणि हे बघा, त्याच पुस्तकात 29च्या पाढ्यासाठी सुद्धा अगदी हीच पद्धत वापरलेली आहे. याचा अर्थ काय? तर हा पॅटर्न फक्त एका संख्येपुरता मर्यादित नाहीये. आता 29च्या बाबतीत हे कसं होतं ते बघूया. इथे पहिला अंक आहे 2, त्यात आपण 1 मिळवला, झाले 3. आता आपण 2 पासून सुरुवात करून प्रत्येक वेळी 3 मिळवत जाणार. म्हणजे 2, मग 2 अधिक 3 म्हणजे 5, 5 अधिक 3 म्हणजे 8, आणि असंच पुढे. आणि दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणेच 9, 8, 7, आणि झाला आपला पाढा तयार. 29, 58, 87. कमाल आहे की नाही? तर आतापर्यंत आपण जी उदाहरणं पाहिली त्यातून एक मोठा आणि सार्वत्रिक नियम समोर येतोय. म्हणजे ही फक्त एक गंमत किंवा ट्रिक नाहीये, तर हे एक शक्तिशाली गणितीय साधन आहे. तर तो सार्वत्रिक नियम असा आहे, कोणतीही संख्या ज्याचा शेवट 9 ने होतो, म्हणजे x9, त्यासाठी काय करायचं? पहिला अंक x घ्यायचा, त्यात 1 मिळवायचा, आणि मग x पासून सुरुवात करून ती बेरीज वारंवार मिळवत जायची. आणि एकमस्थानी 9 ते 0 उलट्या क्रमाने लिहायचे. यामागचं गणित पण खूप साधं आहे. आता 49 म्हणजे काय? तर 50 वजा 1. मग 49 गुणिले 2 म्हणजे 50 वजा 1 गुणिले 2, जे होतं 100 वजा 2 म्हणजे 98. हीच ट्रिक प्रत्येक x9 संख्येवर चालते. पण थांबा, ही फक्त पाढे लक्षात ठेवायची एक सोपी पद्धत नाहीये. ह्याच्या मागे एक खूप मोठा आणि सुंदर विचार दडलेला आहे. आणि तो विचार हा आहे की गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाही. गणित म्हणजे पॅटर्न शोधणं. एकदा का आपल्याला योग्य पॅटर्न सापडला की मोठ्यातली मोठी गुंतागुंतसुद्धा अगदी सोपी होऊन जाते. निसर्गात, कलेत आणि अर्थातच गणितात सगळीकडे हे पॅटर्न लपलेले असतात. आपल्याला फक्त ते शोधायचे असतात. चला,
या विश्लेषणाचा शेवट एका प्रश्नाने करूया. जसा हा सोपा नियम इतकी वर्ष एका पुस्तकात दडून बसला होता, तसे अजून कित्येक तरी सोपे आणि सुंदर नियम आपल्या आजूबाजूला, आपल्या नजरेआड लपलेले असतील. जरा विचार करून बघा.